जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सरकारी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मुंबई उच्च न्यायालय पदासाठी महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तर बघणार आहोत। आज आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 4 आहेत। या प्रश्नपत्रिकेमध्ये आज आपण एकूण 40+ प्रश्न बघणार आहोत, जे तुमच्या परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते। विद्यार्थी मित्रांनो, हे 40 प्रश्न शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा। एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुमच्या परीक्षेसाठी। जर तुम्ही सरकारी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता, जेणेकरून पुढील येणारे व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते। चला तर सुरुवात करूया आज आपल्या प्रश्नांना। प्रश्न क्रमांक पहिला तुमच्या समोर आलेला आहे, उत्तर देण्याचा प्रयत्न करा। तर प्रश्न क्रमांक पहिला, दुसरे महायुद्ध कोणत्या कालावधीत घडले होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी, 1939 ते 1945 या कालावधीमध्ये दुसरे महायुद्ध घडले होते। पुढील प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणती व्यक्ती लोकनायक या नावाने ओळखली जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय सी, जयप्रकाश नारायण। जयप्रकाश नारायण ही व्यक्ती लोकनायक म्हणून ओळखली जाते। प्रश्न क्रमांक 3, भारतातून पोर्तुगीज सत्तेचा शेवट कोणत्या वर्षी झाला? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय सी, 1961। 1961 मध्ये भारतातून पोर्तुगीज सत्तेचा शेवट झालेला आहे। प्रश्न 4, पुण्यातील सेवा सदन संस्थेची स्थापना कोणी केली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय डी, रमाबाई रानडे। रमाबाई रानडे यांनी पुण्यामध्ये सेवा सदन संस्थेची स्थापना केलेली आहे। प्रश्न क्रमांक 5, शाहू महाराजांनी आपल्या राज्यात मागासवर्गीयांसाठी किती टक्के जागा राखीव ठेवल्या? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी, 50%। 50% इतक्या जागा शाहू महाराजांनी आपल्या राज्यामध्ये मागासवर्गीयासाठी राखीव ठेवलेल्या होत्या। प्रश्न 6, खालीलपैकी कोणती एक महात्मा फुले यांची साहित्यकृती आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय सी, गुलामगिरी। गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक महात्मा ज्योतिबा फुले हे आहेत। प्रश्न 7, मराठा साम्राज्याचा सुवर्णकाळ कोणत्या पेशव्याच्या काळात मानला जातो? प्रश्न महत्त्वाचा आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय डी, पेशवा बाळाजी बाजीराव। पेशवा बाळाजी बाजीराव यांच्या काळामध्ये मराठा साम्राज्याचा सुवर्णकाळ असा मानला जातो। पुढील प्रश्न क्रमांक 8, कुटुंब नियोजनाचा पुरस्कार करणारे समाजसुधारक कोण? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय सी, रघुनाथ धोंडो कर्वे। रघुनाथ धोंडो कर्वे हे कुटुंब नियोजनाचा पुरस्कार करणारे समाजसुधारक आहेत। पुढचा प्रश्न क्रमांक 9, माझी जन्मठेप हे चरित्र कोणी लिहिले आहे? पुस्तकावर अवलंबित प्रश्न आहेत, लक्षात असू द्या, इम्पॉर्टंट आहेत, स्टार मार्क असू द्या। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय ए, स्वातंत्र्यवीर सावरकर। स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी माझी जन्मठेप हे चरित्र लिहिलेले आहेत। प्रश्न 10, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी या विद्यापीठाची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी, धोंडो केशव कर्वे यांनी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी या विद्यापीठाची स्थापना केलेली आहेत। प्रश्न क्रमांक 11, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे म्हणजेच RSS संस्थापक म्हणून कोणाचा निर्देश करावा लागेल? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय डी, डॉक्टर केशवराव बळीराम हेडगेवार यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक म्हणून निर्देश करावा लागणार आहेत।
प्रश्न क्रमांक 12. राजाराम मोहन राय यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय डी, ब्राह्मो समाज. राजा राममोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणत्या राज्यांचे उच्च न्यायालय त्या राज्यांच्या बाहेर स्थित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय ए, गोवा. गोवा या राज्यांचे उच्च न्यायालय हे बाहेरच्या राज्यामध्ये स्थित आहेत. तर गोवा या राज्याचे उच्च न्यायालय मुंबई येथे स्थित आहेत. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 14. भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी, संसद. संसदेला भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार आहेत. प्रश्न 15. केंद्रीय मंत्रिमंडळ हे खालीलपैकी कोणाला जबाबदार असते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय सी, लोकसभा. लोकसभाला केंद्रीय मंत्रिमंडळ हे जबाबदार असतात. प्रश्न 16. राज्यसभेमध्ये एकूण किती कमाल सदस्य निवडून येतात? विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे कमाल विचारलेले आहेत, लक्षात असू द्या. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय सी, 250. 250 सदस्य राज्यसभेवरती निवडून येतात. प्रश्न 17. उपराष्ट्रपती हे कोणत्या सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय ए, राज्यसभा. उपराष्ट्रपती हे राज्यसभा गृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. पुढील प्रश्न 18. राज्यपाल आणि मंत्रिमंडळ यांच्यामधील दुवा कोण असतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय ए, मुख्यमंत्री. राज्यपाल आणि मंत्रिमंडळ यांच्यामधील दुवा हे मुख्यमंत्री असतात. महत्त्वाचा प्रश्न आहे. चला तर पुढचा प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोण राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी, राज्यपाल. राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात. प्रश्न 20. भारताच्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्ष कोण भूषवतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय सी, पंतप्रधान. भारताच्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्ष म्हणून पंतप्रधान असतात. प्रश्न 21. भारताची शासन प्रणाली कोणती आहे? IMP प्रश्न आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय ए, संसदीय लोकशाही ही भारताची शासन प्रणाली आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 22. लोकसभेतील सर्वाधिक जागा कोणत्या राज्याला आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी, उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश या राज्याला सर्वाधिक लोकसभेतील जागा आहेत. प्रश्न 23. विधानसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय बी, 5 वर्षाचा कार्यकाळ हा विधानसभेचा असतो. प्रश्न क्रमांक 24. भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय डी, 1955 साली भारतीय नागरिकत्व हा कायदा बनवण्यात आलेला होता. पुढील प्रश्न क्रमांक 25. हिमालय हे नाव कोणत्या भाषेतून आले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय डी, संस्कृत. हिमालय हे नाव संस्कृत भाषेतून आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 26. जायकवाडी येथील धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी कोणते नाव देण्यात आले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय बी, नाथसागर असे नाव जायकवाडी येथील धरणाच्या जलाशयाला देण्यात आलेले आहेत. प्रश्न 27.
देशातील सर्वात जुने न्यायालय कोणते आहे? प्रश्न IMP आहेत, महत्त्वाचा आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय सी, कोलकाता उच्च न्यायालय हे देशातील सर्वात जुने न्यायालय आहेत. प्रश्न क्रमांक 28, भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय बी, कर्नाटक. कर्नाटक या राज्यामध्ये सर्वात मोठा धबधबा आहेत. प्रश्न क्रमांक 29, मोहिनी अट्टम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय सी, केरळ. केरळ या राज्याचा मोहिनी अट्टम हा नृत्य प्रकार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचे आहेत, शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा. प्रश्न क्रमांक 30, भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण झाल्या? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय बी, सुचेता कृपलानी या भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री झालेल्या आहेत. प्रश्न 31, जॅब, हुक व अपरकट हे शब्द कोणत्या खेळाशी निगडीत आहे? तर हा प्रश्न खेळाशी निगडीत आहेत, तर हा प्रश्नसुद्धा तुम्हाला परीक्षेला येऊ शकतो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी, बॉक्सिंग. बॉक्सिंग या खेळाशी संबंधित जॅब, हुक आणि अप्परकट हे 3 शब्द ध्यानात असू द्या. प्रश्न 32, जागतिक परिचारिका दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय डी, 12 मे रोजी जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात येतो. पुढील प्रश्न क्रमांक 33, अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रात पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी, आनंदीबाई जोशी. आनंदीबाई जोशी या अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रामध्ये पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला आहेत. प्रश्न 34, सत्यमेव जयते हे बोधवाक्य खालीलपैकी कोणत्या ग्रंथातून घेतलेले आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय डी, मुंडक उपनिषद या ग्रंथामधून सत्यमेव जयते हे बोधवाक्य घेतलेले आहेत. प्रश्न 35, संत जनाबाई यांची समाधी कोठे आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय ए, पंढरपूर येथे संत जनाबाई यांची समाधी आहेत. प्रश्न क्रमांक 36, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय सी, 14 ऑगस्ट 1862 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहेत. प्रश्न 37, माहितीचा अधिकार म्हणजेच RTI हा कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आलेला आहे? हा प्रश्नसुद्धा महत्त्वाचा आहे तुमच्या उच्च न्यायालय पदासाठी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय सी, 2005 साली माहितीचा अधिकार हा कायदा अंमलात आलेला आहे. प्रश्न 38, ब्राउझर किंवा वेबसाईटच्या पहिल्या किंवा मुख्य वेब पेजला काय म्हणतात? हा कॉम्प्युटर संबंधित प्रश्न आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी, होम पेज असे या ब्राउझर व वेबसाईटच्या पहिल्या किंवा मुख्य वेब पेजेसला म्हणतात. प्रश्न क्रमांक 39, शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणारे संप्रेरक कोणते आहे? हा विज्ञानचा प्रश्न आहे. असे प्रश्नसुद्धा येतात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय ए, इन्सुलिन. इन्सुलिन हे काय करते? साखरेचे प्रमाण नियंत्रित करणारे संप्रेरक आहेत. प्रश्न क्रमांक 40, महाराष्ट्रात सर्वात जास्त वन्यजीव अभयारण्य कोणत्या विभागात आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय सी, नाशिक विभाग. नाशिक विभागमध्ये सर्वात जास्त वन्यजीव अभयारण्य आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हे आज आपण 40 प्रश्न बघितलेले आहेत. आता आपण 40 प्रश्नाचे पुढचे प्रश्न बघणार आहोत. ते करंट अफेअर्स संदर्भात असणार आहेत.
ते आपण 5 प्रश्न बघणार आहोत. हे तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहेत. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला. चला तर प्रश्न क्रमांक 41. अलीकडेच भारतीय हवाई दलाचे नवीन उपप्रमुख कोण झाले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी, नागेश कपूर. नागेश कपूर हे भारतीय हवाई दलाचे नवीन उपप्रमुख झालेले आहेत. लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 42. दक्षिण ध्रुवावर स्कीइंग करणारी सर्वात तरुण भारतीय महिला कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय डी, जयश्री उल्लाल या दक्षिण ध्रुवावर स्कीइंग करणारी सर्वात तरुण भारतीय महिला आहेत. प्रश्न 43. DRDOने 31 डिसेंबर 2025 रोजी कोणते क्षेपणास्त्र चाचणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय डी, प्रलय या क्षेपणास्त्राची चाचणी केलेली आहेत DRDOने. प्रश्न क्रमांक 44. महिला आशिया चषक 2025 हॉकी स्पर्धेत भारताने कोणते पदक जिंकले? हा प्रश्नसुद्धा महत्त्वाचा आहे. खेळाशी संबंधित प्रश्न आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये विचारले जातात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी, रौप्य पदक हे आपल्या महिला आशिया चषक 2025 हॉकी स्पर्धेमध्ये जिंकलेले आहेत. प्रश्न क्रमांक 45. भारत टॅक्सी सेवा सुरू कधी झाली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय सी, 1 जानेवारी रोजी भारत टॅक्सी सेवा ही सुरू झालेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हे होते आज आपले 45 प्रश्न. हे जर प्रश्न तुम्हाला जर आवडले असेल, जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या परीक्षेला सुद्धा असे प्रश्न येऊ शकतात, तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, आज तुमच्यासाठी प्रश्न आहेत. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचे आहेत. जर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर बघा. प्रश्न, भारत छोडो आंदोलन हा कोणत्या वर्षी झाले होते? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करून द्यायचे आहे. बघा, आज झालेल्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला हा तक्ता दिसत आहे. तर ही PDF तुम्हाला कुठे मिळणार आहे? तर या प्रश्नाची PDF तुम्हाला सरकारी स्पर्धा या टेलिग्राम ग्रुपवर भेटणार आहेत. तर हा टेलिग्रामची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहेत. तुम्ही त्या डिस्क्रिप्शनच्या लिंकवरून या ग्रुपला जॉईन करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्यामुळे धन्यवाद. चला तर आपण भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये.